माझं नाव सुषमा दिनेश जाधव। मी योगी डिवाइन सोसायटी मधून मी आरीवर्कचा क्लास स्टार्ट करणार आहे। तर ज्या गरजू लेडीज आहेत त्यांच्यासाठी हा क्लास चालू होत आहे। फ्री मध्ये हा क्लास आहे। बाहेर त्याची फी जास्त आहे, पण हा क्लास फ्री मध्ये शिकवला जाणार आहे। योगी डिवाइन संस्थेचे मी आभार मानते। हा क्लास आमच्या गावामध्ये उपलब्ध करून दिला आहे त्यांनी। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव सौ कोमल गणेश खडे। प्रथमच आमच्या गावामध्ये आर्यवर्कचा क्लास योगी डिवाइन सोसायटी तर्फे राबवण्यात येत आहेत। तर त्यासाठी सगळ्यांचे मनपूर्वक आभार। माझं नाव संगीता पांडुरंग खडे। योगी डिवाइन संस्थेतर्फे आम्हाला जे हे आर्यवर्कचा क्लास केलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद। नमस्कार, माझे नाव प्रमिला गणेश मोरे। आज आपल्या गावात योगी डिवाइन सोसायटी या तर्फे आरीवर्कचा क्लास आलेला आहे। त्याबरोबर आम्ही भरपूर सगळ्यांचे आभार मानतो। आणि लाड मॅडमने आम्हाला याच्या आधी शिवण क्लासचाही क्लास आणलेला आणि आता हा आणला, त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते। नमस्कार, मी पूनम महेश खडे। आज या गावामध्ये आरीवर्क हा क्लास प्रथमच उपलब्ध करून दिला आहे। योगी डिवाइन सोसायटी या टीमचे खूप खूप आभार मानते। योगी डिवाइन सोसायटीचे खूप खूप आभार मानते, कारण त्यांच्या माध्यमातून आज आपण ज्वेलरी मेकिंगचा नवीनच क्लास सुरू करणार आहोत। पहिल्यांदाच योगी डिवाइन सोसायटीच्या माध्यमातून म्हणजे वशीभाई जे मेन आहेत ते आज इथे उपस्थित नाही आहेत, पण त्यांना मी मनापासून धन्यवाद देते, कारण त्यांच्यामुळे आज दोन्ही क्लासचं उद्घाटन होते आपल्या आणि दोन्ही क्लासला सुरुवात होते। आजचा दिवस माझ्या हिशोबाने खूप चांगला आहे, कारण माणसाला सगळं डोंग करता येतं पण पैशाचं करता येत नाही। पैशाशिवाय कोणतंच काम होत नाही। आता मुलींना शिकण्याची आवड आहे, पण प्रत्येक मुलीच्या घरातनं तेवढे पैसे दिले जातात असं नाहीये। तसं ज्वेलरी मेकिंगच्या टीचर इथे बसलेल्या आहेत, त्यांना म्हटलं बाहेर तुम्ही खूप पैसे कमवू शकाल। पैसा माणूस कसाही कमवतो, पैसे कमवण्याचे चिकार उद्योग असतात, पण हे सगळं करताना लोकांपर्यंत आपण पोहोचतो, गरिबांपर्यंत पोहोचतो आणि सेवा करतो। जनसेवा हीच खरी ईश्वरी सेवा आहे, असं बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। मुलींना ज्वेलरीचं म्हणजे एक आवड म्हणून ज्वेलरीचं हे करायचं आहे। एक बिझनेस पण ओपन करू शकतो आपण नंतर, किंवा आता समजा ज्या वस्तू बनवतील त्या बाहेर तर विकू शकतात। कोणाचं लग्न झालं, काय समारंभ झालं तर त्यात त्यांना विकून देऊ शकतं। असं एक छोटासा त्यांचा बिझनेस होऊ शकतो स्टार्ट। परत असं डोहाळे जेवण वगैरे असं ती ज्वेलरी त्यात उपयोगी येतो त्या ह्याच्यात, एवढंच। अजून एखादी म्हणजे दुकानदार असेल त्यांना ते सेल करू शकतात त्या वस्तू, त्या स्वतः बनवून। बाजारामध्ये त्याची खूप किंमत आहे, पण हे स्वतः हाताने बनवलेल्या वस्तू त्या छानच दिसतात, मग त्या जास्त म्हणजे त्यांची किंमत थोडी जास्त असते, पण त्या प्रमाणात जर आपण सेल केलं, आपल्या समजा आपल्याला परवडत असेल त्या प्रमाणात आपण सेल केलं त्याचा फायदा होऊ शकतो। माझे नाव रुचिका विलास भोईर। जसं माझं ग्रॅज्युएशन म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झाले, पण इथे मावशी ही माझी मावशी लागते। मावशीने मला सांगितलं की असे असे कोर्स आहेत, तुला करायचे आहेत का? तसे मी घरीच होते म्हणून मी मावशीला बोलले की मी करेल। नंतर ताई आली, ताईने सांगितलं की मी ज्वेलरी मेकिंगचं पण घेते क्लासेस। नंतर मावशीला सांगितलं आम्ही की मावशी तू बघ तुला जमेल का? आम्हाला करायचं सगळ्यांना, आमची इच्छा आहे, माझ्या मैत्रिणी पण आहेत त्यांना पण करायचं आहे। तर मावशीनी योगी डिवाइन तुमच्या संस्थेत आले मावशी, मावशी बोलले की मी त्यांच्याकडून करून घेते, मग तुम्ही दिलं त्यामुळे थँक्यू तुमचं खरं तर।
आणि खरंच छान, म्हणजे आता खूप ट्रेंडिंगला आहेत, सगळेच करतात. इन्स्टा ओपन केला तरी ही ज्वेलरी दिसते आपल्याला. म्हणून आम्ही सांगितलं मावशीला, मावशीने केलं. मावशीचं खरंच धन्यवाद. आणि ताई पण आमची खूप चांगली आहे, खूप समजून घेते आम्हाला आणि खूप छान प्रकारे शिकवते. म्हणजे आम्हाला येत नसेल तर आम्ही 10 वेळेला विचारलं तर ती 10 वेळेला सांगते आम्हाला. म्हणून ताईचे पण खरंच थँक्यू आणि तुमचे पण थँक्यू. नमस्कार, मी एकता पाटील. योगी डिवाइन सोसायटीने आज जे काही आरी वर्क सुरू केलेला आहे हा खूप चांगला, म्हणजे ही संस्था खूप चांगली सेवा प्रोव्हाइड करते, त्यामुळे त्यांचे धन्यवाद. आणि नवीन काहीतरी आज सुरू करतायत आरी वर्क बरोबर ज्वेलरीचं, तर तेही खूप छान आहे, ट्रेंडिंग आहे. आणि वेगवेगळं काहीतरी कल्पना, म्हणजे वेगवेगळी जी गरज आहे काळाची, की स्किल वर्क शिवाय बाहेर सध्या म्हणजे नुसतंच एज्युकेशन उपयोगाचं नाही आहे. तर कधी कधी म्हणजे लेडीज शिकतात आणि काही कारणास्तव म्हणजे घरीच राहावं लागतं त्यांना, म्हणजे काही मुलांच्या जबाबदाऱ्या असतात वगैरे. पण हे जे स्किल वर्क आहे ना, तर ते तुम्ही म्हणजे घर सांभाळून सगळ्या गोष्टी तुम्ही, म्हणजे हे जर तुम्ही शिकलात तर मग घर सांभाळून तुम्ही तुमचा स्वतःचा बिझनेस सुरू करू शकता. आणि आपण सुरू केल्यानंतर आपल्या थ्रू अजून काही गरजू मुलींना पण आपण शिकवू शकतो, जशी ही ताई शिकवते, आमच्या मॅडम शिकवत आहेत. तर ही जी सुरुवात केली आहे ना, ती मी कर्जतमध्ये बरीच वर्ष राहते, पण मला आयडिया नव्हती. पण जसं मला समजलं तसं मी अट्रॅक्ट झाली या सोसायटीकडे आणि हा अनुभव मला खरंच खूप छान आला. त्यामुळे ह्या सोसायटीचं, फाउंडेशनचं धन्यवाद आणि सगळ्यांना खूप शुभेच्छा. थँक्यू. म्हणजे हे जे मुलांसाठी आणि मुलींसाठी जे बाथरूम आणि टॉयलेट जे आहे ते ग्रामपंचायतीकडून आपल्याला बांधून मिळालेलं. आणि आणखीन आम्हाला आमचं पट 85 असल्यामुळे आम्हाला तशी गरज आहे. तर आणखीन एक युनिट आम्हाला मिळालं तर बरं होईल तुमच्या संस्थेच्या माध्यमातून. तर जागेचं आपण सर्वे करून त्यानुसार बांधूया. तर तशी तुमच्याकडून मदत झाली तर बरं होईल अशी मी तुम्हाला विनंती करते. आमची शाळा जी आहे ही अगदी दुर्गम भागात आणि आहे, त्याच्यामुळं शाळेमध्ये शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत तर ते 85 विद्यार्थी सध्या जे आमच्याकडे एक युनिट आहे तर ते थोडंसं अपुरं पडतंय. आणि त्याला आणखीच म्हणजे कसं, एखादा विद्यार्थी जर आतमध्ये गेलेला असेल आणि दुसऱ्याला जर आलेला असेल तर तो थांबवू शकत नाही. म्हणून त्यासाठी एखादं एक्स्ट्रा युनिट जर आम्हाला शौचालय आणि स्वच्छतागृहात जर भेटलं तर बरं होईल. धन्यवाद. संपर्क ॲप म्हणून एक ॲप आहे. तर आम्ही काय करतो ते तर हे शाळांसाठी आहे ना, त्याच्यामध्ये गणित, इंग्रजी हे विषय आहेत ना, एकदम प्रॅक्टिकली ते त्याच्यामध्ये दिलेले असतात. तर हे घेण्यासाठी आपल्याला स्मार्ट टीव्हीची आवश्यकता असते. त्यामुळे आमची अशी मागणी राहील की आमच्या प्रत्येक वर्गात जरी समजा एक जरी राहिली तर अजून. हो, चालेल. धन्यवाद. खर्चाने ही समस्या आता सगळ्यांना माहिती आहे. पाणी हे अत्यावश्यक आहे, सगळ्यांना जीवनावश्यक आहे. पाणी हे जीवन आहे आपण बोलतो, आणि ते चांगलं जर मिळालं तर निश्चित आपल्याला आजारापासून आपण दूर राहू शकतो. आणि याचाच विचार करून
शाळेमध्ये येणारा विद्यार्थी निरोगी असावा असा उदात्त हेतू ज्यांच्या मनात आहे ती मंडळी आज आपल्या शाळेमध्ये आलेली आहे. अर्थात या ठिकाणी आलेले योगी डिवाइन सोसायटीचे सन्माननीय संदीप सर आणि सन्माननीय जिग्ना मॅडम आणि या सोबत त्यांचे आलेले सहकारी सन्माननीय राजेश सर, चांगल्या प्रकारे सतत सेवा देणाऱ्या आपल्या सगळ्यांच्या परिचित असणाऱ्या आदरणीय लाडताई या इथपर्यंत आपल्यासाठी आल्या. जरा जोरदार टाळ्या वाजवून मित्रांनो या चारही ज्यांना खरोखर गरज आहे ना तिथपर्यंत आपण जायचं आहे. ज्यांचं पोट भरलेलं आहे तिथे जाऊन काही फायदा होत नाही, कारण जे आपल्याला आउटपुट पाहिजे. आमच्या एका विद्यार्थीने सर एक विद्यार्थिनी होती ना कृतिका, तिला अजिबात दिसत नव्हतं. तिथं मला वाटतं ऑपरेशन वगैरे सगळं डोळ्यांचं ऑपरेशन हल्दीपूरकरकडेच केलं, पण ते संस्थेच्या माध्यमातूनच केलं. आपण हे काम लावतो हे लक्षात घ्या. आहे ना दुर्गावतीला पूर्ण मुकबधीर आहे, म्हणजे तिला बोलता येत नाही, ऐकायला येत नाही, पण त्याच्या जर श्रवणयंत्राचं जर काय म्हणजे झालं तर तिचे खूप ऍक्टिव्ह होते. पोरगी एवढी ऍक्टिव्ह आहे ना, म्हणजे इकडे आहे दुर्गा. मशीन लागेल ना, हां मशीन आणि तिथं म्हणजे हे करावं लागेल, स्पीच थेरपी तिला वगैरे द्यावी लागेल. आवाज काढते तशी ती, पण जर ऐकायला आलं तर तर बोलता येतं पण ऐकायला आलं तर मग आपण काय बोलतो तेव्हा कळेल ना. जर मशीन बसवली कानामध्ये फोन वगैरे ती लिहिते वगैरे ना, असं म्हणजे सगळं व्यवस्थित गणित वगैरे सगळे लिहिणार, मराठी वगैरे लिहिणार, पण बोलताना नाही येत तिला.